समचरण सरोजम सरणीलाबुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सभयदबला सुमिठ्ठलम चिंतयामि महायोग पीडे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम हे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या गोपाजाने कधीचा विसरो बाबाजी सद्गुरु दास गोपा दुसरे दुसरे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञे जोधरार्थावतारम कलंकं कधी ज्योतिकामदि वक्त्रम खलानी शवादा आपणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागी सेवक झालो 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 हे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज तुमच्या लागलो हे निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तू कया देवा यावरी करावा अभिरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तू कया देवा यावरी करावा अभिरो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा भेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागोनिया पाया
विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी अकारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं सामान्य जीवा करता ज्यांनी गाथा निर्माण करावा आणि तोच गाथा 14 दिवस पाण्यामध्ये ज्यांनी तरुण दाखवला लायासारखा तर तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. काय म्हणतात तुकोबाराय? अभंग लय गोड आहे. अभंगाची प्रास्तावना जर ऐकली तर अभंग लक्षात येईल. काय म्हणतात तुकोबाराय? माझ्या वडिलांची मिराशी. मिराशी या शब्दाकडे जोर द्या. मिराशी या शब्दाचा अर्थ सांगितलाय परंपरा. काय परंपरा आहे आमची? तुझी सेवा करणं ही आमची परंपरा आहे. आणि मग सेवा करतोय देवा. सेवा करत असताना आम्हाला ही तुझी सेवा केल्याचं गणित मिळत. आमच्या वडिलांची सेवा करणं म्हणजे तुझी सेवा केल्याचं गणित आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय केलं आमच्या वडिलांनी? उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे म्हणून आम्ही सेवा करणार. पण सेवा करत असताना लोक हसतील आम्हाला. तुकोबाराय म्हणतात थाप देऊन सांगितलं वंश परंपरेनुसार जी सेवा करत आलोय त्या वंश परंपरेनुसार जी सेवा करत आलोय त्या सेवेचा मी दास अंकित आहे. पण मला लाज नाही. तू का मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा मला गी विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज पुण्य पावन पुण्यक्षेत्र. आज आपलं गाव भांबुली गाव बरोबर ना. आणि या भांबुली गावातील आपल्या सगळ्यांचे गोड व्यक्तिमत्व नवे नवे या गावचे एक वैभव आणि या गावचं खरं तर ज्यांनी उपसरपंच पद ज्यांनी भूषवलं आणि संचालक सोसायटी म्हणून ज्यांनी या गावामध्ये काम केलं असे उद्योजक आदरणीय स्वर्गीय मच्छिंद्र दादा नामदेव निखाडे दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं 9व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आज उपस्थित असताना आज या निखाडे परिवारानं गोड असा सोहळा आयोजित केलाय. मला तर वाटते गड्या नेमकं मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय का सप्त्याचं काल्याचं कीर्तन करतोय असा भाव मला पाहायला मिळतोय. गोड असं आयोजन असू द्या. गोड असं आयोजन आणि गोड असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी आहे म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. आयोजन नियोजन इतकं गोड आहे की आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. नियोजनातली आयोजनातली सेवा करत असताना त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची मुलं असतील. त्यामध्ये अतुल दादा आहे वैभव दादा आहे अशी 2 मुलं बरोबर ना. अतुल दादा वैभव दादा आणि त्यामध्ये त्यांची बहीण त्यामध्ये पूजाताई असतील अशी 3ही मुलं. आणि या 3ही मुलांनी केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. या परिवारातल्या 2ही सुनबाई त्यामध्ये शीतलताई असतील निलमताई असतील. नातवांचा सुद्धा मोठा परिवार आहे. त्यामध्ये अंश दादा आहे शिवान दादा आहे आरोईताई आहे असा मोठा परिवार. आणि या परिवाराने केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित. थोडा माझा आवाज. आणि खरं तर आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी म्हणून सगळेजण आपण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद देतोय. आता भांबुली गाव म्हटलं का माझं आवडीचं गाव आहे. इथं आलेलो आहे मी भरपूर वेळा कीर्तनाला 2-3 वेळा. आमच्या दत्ता शेठ सप्ताह कमिटीच्या वतीनं मला कीर्तन मेडचा आवाज थोडासा मेडचा. आणि खरं तर आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित असताना आज या सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. अत्यंत गोड अशा देखण्या स्वरूपाचं या मुलांनी कार्यक्रम आयोजित केला. आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित असताना गोड असे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. तद्वत महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य थाप द्यायला विसरायचं नाही. महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व आदरणीय महाराजांचं नाव हनुमान महाराज आहे. गोड गाणं त्यांचं आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा टाळी वाजवायची हनुमान महाराजांकरता त्यांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय गायन सम्राट
नवनाथ महाराज आहे. अत्यंत गोड असं गायन त्यांचं सुद्धा आहे. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. टाळी वाजवायची आहे. नवनाथ महाराज असतील, हनुमान महाराज, नवनाथ महाराज, आदरणीय नाना असतील, सुंदर गात आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराज असतील, सगळे आपले बांबुलीकर आहेत ना, सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. दोघंच आहे बांबुलीकर, तुम्हाला सुद्धा तिघ आहे, धन्यवाद आहे. भालदार सोबदार असतील, विनेकरी बाबा असतील. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं बाबा महाराज सातार इकडे काय करायला आले. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी टाळकरी मंडळी आहे. भालदार सोबदार पखवाज वाजवण्याकरता सुद्धा गोड महाराज आहे. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. मला वाटतं चॅनल आपलं कोणतं चॅनल आहे? संतांची भूमी नावाचं चॅनल आहे. महाराष्ट्रात लय मोठं नाव त्यांचं सुद्धा आहे. ते सुद्धा मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. संदीप दादा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि माझ्या चिंतनाकडे वळतोय. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संताचा बेस कमी करायचा. वारकरी संताचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. या पवित्र कुळातली माणसे पवित्र कुळामध्ये जन्माला आलोय. कशा करता? उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता जन्माला आलोय. बस भजन गावं आणि भजन गावं ही भजनाची अर्थत आहे ना. ना भजनाची भूमिका अशी लिहिली आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोलत चला. बोलणारी माणसं मला जरा आवडतात. साहेब किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. हे शास्त्रानं आपल्याला सांगितलं. आपण काय करतोय? जरा मोठ्यानं बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतो. वरून मला सांगता सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं. काय म्हणले ते? औटा हात का मानव देहा प्रभूने तुझ दिया, औटा हात का मानव दिया प्रभूने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्म का व्हायला घालवायचा नाही? तर महाराज म्हणले याच देही गडे देवाचे भजन, 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 याच देही गडे देवाचे भजन. आणि कहे नाही कोठे, आणि नाही कोठे, याच देही गडे देवाचे भजन, याच देही गडे देवाचे भजन. आणि काय प्यारा नाही कोठे, आणि काय प्यारा नाही कोठे, याच देही गडे वा वा देवाचे भजन, याच देही गडे देवाचे भजन. आणि मग उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता आम्हाला हा नरदेव मिळालाय. मग उत्तम रित्याचं भजन का गावं? महाराज हल्लीच्या काळामध्ये भजन गाण्याकरता जरी आम्ही जन्माला आलो, पण आमचं जन्माचं गणित भजनाचं गणित आम्ही विसरून गेलोय. पण मग ठीक आहे ना, जन्मामध्ये आम्ही आलो तर एक कारण आमच्या जवळ असावं. तुकोबाराय म्हणले हे नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. मी तर बोलूनच जाईल, आपल्यासारखी माणसं जगात नाही. का बोलावं? महाराज आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ही भूमी कोणाची? मला उत्तराची अपेक्षा आहे.
ज्या भूमीत जन्माला आलात ही भूमी कोणाची? बोला बोला. ज्या भूमीत जन्माला आलात ही भूमी कोणाची? संतांची भूमी. बरोबर. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यात जन्माला आलात. आई, या राज्याचं नाव इकडे बघा ना. आपण ज्या राज्यात जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बरोबर ना? हा म्हणतात, हा म्हणतात. बरोबर आहे. महाराष्ट्रात जन्माला आला. आणि महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? जिल्हा जिल्हा बोला ना. इकडे बघा ना. जिल्हा कोणता आपला? पुणे जिल्हा. आणि पुणे जिल्ह्यातला तालुका कोणता आहे आपला? तालुका हा मला जरा ऐकायला जरा कमी. कोणता तालुका आहे? खेड तालुका आहे. मग खेड तालुक्याबद्दल बोलायला गेलं तर बोलू का? खेड तालुका म्हणजे संतांचा तालुका आहे. कसा? ज्ञानोबारायच्या तालुक्यात राहतात तो तालुका. बोला ना. खेड तालुका आहे. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका सुद्धा. बोला ना साहेब. पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका खेड तालुका आहे. लक्ष दिलं तर कळलं. लक्ष दे चला माझ्याकडं. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोणत्या तालुक्यात आहे? खेड तालुक्यात. बैलगाड्याचा छंद सुद्धा कोणत्या तालुक्यात आहे? खेड तालुक्यात. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा खेड तालुक्यात. कीर्तनाची परंपरा जोपासणारा तालुका खेड तालुका. बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा तालुका खेड तालुका. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आपला नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात. मग जगणं का गोड करावं? काकड्यात लिहिलंय आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या ना दोन्ही वागा, आता जागा, आता जागा, जागा जागा रे बाईनो जागा, आता जागा, जागा जागा, जागा जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. मग उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या. मग जागवून काय करावं? तर उत्तम रित्याचं भजन गावं जन्माचं मूळ आहे. पण मग जन्म आलोय आपण, जन्माला भजन गाण्याकरता आलो. तू कोबर आहे तर पाय पडतात एका ठिकाणी. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. हे म्हणले का नाही तू कोबर आहे? म्हणलं पाहिजे. आनंद शेठ का म्हणावं? मी तर बोलून जाईल. जगातली महत्वाची भूमिका बरं का दादा. जन्मामध्ये आम्ही आलोत ना, तू कोबर आहे पाया पडतात. पण कोबर आहे पाया पडतात तेवढी तर आपली भूमिका नाही पाया पडण्याची. मग का पाया पडावं दादा सांग का? जन्मामध्ये तू कोबराने आपल्या पाया पडावं, पण पाया का पडावं? अरे बुडते जन न देखावे डोळा येतो कळवळा. म्हणून या संतांनी अवतार घेऊन सांगितलं घ्या रे होऊ नका रानबरी, सेवितो आरस वाटितो अनेक, घ्या रे होऊ नका रानबरी. मग हल्ली का देव मिळत नाही? हल्ली का देव मिळत नाही? विठ्ठला विठ्ठला हल्ली का देव मिळत नाही? मी बोलणार आहे जरा. का देव मिळत नाही हल्लीच्या काळात? बऱ्याच लोकांचं म्हणणं की महाराज आम्ही एवढी भक्ती करतो, आमचं एवढं भजन आहे. मग का देव मिळत नाही हल्लीच्या काळात? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिक गोष्ट आहे. मग देव मिळवायचा आहे, मग भाव आणि प्रेम लय महत्वाचं आहे. एक भावगीत तुमचं पाठ आहे, आपण म्हणतो ना देव आशान पावायचा. बोला 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 जरा. देव आशान पावायचा, देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे. थोडं मोठ्याने म्हटलं तर फार बरं. मनी नाही भाव म्हणे, देव आशान पावायचा, देव बाजाराचा. अजून पुढं बोल. दगडाचा देव त्याला
वडाराचं भेव, मातीचा देव त्याला, पाण्याचा भेव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हा हा, हे पाठी माहिती तुमच्या. देवाचा न पावायचा देव बाजारचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले, खरा तो एकची धर्म जगाचे बांध आपल्या जगाला प्रेमार पावे आणि प्रेमानं भावानं का जगाव. आला शिकोटोनी या जाशी कवण्या रे गावा, आला शिकोटोनी या, आला शिकोटोनी या, जाशी कवण्या गावा, आला शिकोटोनी या. घरदार तुझे नाही अवघे लटकेच माया, घरदार तुझे नाही, घरदार तुझे नाही अवघी लटके माया, घरदार तुझे नाही. आणि मग आलोय आपण हा विचार करावा. का विचार करावा? मानवी जन्मातली सगळ्यात मोठी भूमिका आमची ती भजनाची. आणि ज्यानं भजनाची अर्थता ज्यानं शुद्ध भावानं जोपासली त्याला लांब जाण्याची गरज नाही. मग का लांब जाऊ नये आणि का भजन करावं? मित्र बोले, मानवी जन्मामध्ये देवानं आपल्याला प्रत्येकाला ही भूमी सांगितलेली आहे. आणि मग जर आलोय तर हा विचार करावं. पहिला वर्ग आहे, ज्ञानोबारांनी सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणले, गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्यते सोहमभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते बिनवे करा विठ्ठल स्मरण. मग गाते कोण? बाबा हरिपाठात लिहिलंय, गाते कोण सांगितलंय? चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण नाना बर का 18 पुराण हरिशी गाते गाते सांगितले. श्रोते कोण? ज्याला साप चावून आपल्या 7 दिवसात मृत्यू होणार होता त्या राजाचं नाव काय? परीक्षित राजा. चतुर एकच आहे, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तोचे विठोबा. चतुर विनोदे नारदजी विनोदे दुष्यते कोण? मला वाटतं इकडे एक तालुका आहे, अकोली तालुका आहे. त्या अकोली तालुक्यात मी कीर्तनाला गेलो होतो. त्या तालुक्यात एक साधू होऊन गेले. त्या तालुक्यात आहे ना एक साधू होऊन गेले आणि त्यांचं नाव अगस्त्य ऋषी आहे. मी तिथे कीर्तनाला गेलो होतो आणि एक सदग्रस्त कीर्तन संपल्यानंतर माझ्या पाया पडण्याकरता आला थोडा आवाज. आणि पाया पडण्याकरता आल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की महाराज, प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायामध्ये असे एक साधू होऊन गेले की त्यांनी एका गुटात अख्खी 7 सागर पिले, त्यांचं नाव काय? मला उत्तर येत होतं. मी सांगितलं अगस्त्य ऋषींनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. आता त्यानं मला पुढचा प्रश्न असा विचारला, महाराज म्हटला, अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल? आता काय मला उत्तरच देता नाही आलं. शेवटी म्हटलं, बाबा मला उत्तर काय देता येत नाही, तू उत्तर सांग. तो म्हटलं, महाराज लय सोपं उत्तर आहे. हा पठ्ठ्या अख्ख्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते? त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करतो. सांगण्याचा मुद्दा, अगस्त्य ऋषी दुष्यते देव. सोमभावी कोण? शुकाचार्य. शुकाचार्यांचे गुरु विदेय जनक. या 8 जणांना महाराजांनी विनंती केली. काय? महाराज म्हणले, नामस्मरणाची भूमिका आहे. सेवितो आरस वाटेतो अनेक, ग्यारे हो नका रानबरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान सुरदाता. मग काय करावं? आपुला तो एक देव आपुला देव करून घ्या, आपुला देव करून घ्यावा, आपुला देव करून घ्यावा, आपुला आपुला देव करून घ्यावा.
के दुःखाची जनते, बाकी सगळ्या गोष्टी दुःख बांधवडीत. मग एक काम करायचं, आम्हाला जन्मामध्ये आलोत ना तर हे महत्वाचं बीज आम्हाला जोपासायचं. मग बीज कोणतं आहे? आमच्या शुद्ध बीजाचं जे माध्यम आम्हाला जे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलंय, संस्काराचं बीज आम्हाला ते जोपासायचं. आज आमच्या निखाडे परिवाराला मी धन्यवाद देईल. माझ्या दोन्ही दादांना, अतुल दादांना, वैभव दादांना, दोघांना धन्यवाद देईल. का? महाराज पहिल्या पुण्यस्मरणापर्यंत आपण पाहतो किंवा लय झालं तर 5, पण 9वं पुण्यस्मरण म्हणजे एवढं साजरं करणं, याकरता वडिलांची चांगली शिकवण असावी लागेल. मला बोलायचं, मी लिहिलंय आज येता त्यांच्याबद्दल. मला लिहायची सवय पण आहे. माझ्या घरच्यांना नाव सुद्धा माझं कविराज ठेवलंय. नावानुसार वागलं पाहिजे, नाही तर नाव मोठं असं नाही, नावानुसार लिहिलंय. एकतर अभ्यासानं बोलावं, कोणती गोष्ट असेल तर त्या अभ्यासानं असावं. सोशल मीडियावर जगायचंय तर तुमच्याजवळ अभ्यास असावाच लागेल. कारण की या सोशल मीडियाच्या युगात तुमच्याजवळ अभ्यास नसेल तर तुम्ही शून्य आहात. थोडंसं बोलून जाईल. आपल्या दादांबद्दल मी लिहिलंय. तुम्ही काय म्हणायचे? मला वाटतं पूजाताई, मला माहिती नाही कुठं बसल्यात, पण मला वाटतं काय म्हणायचे तुम्ही दादांना? काय म्हणायचे? काय म्हणायचे? पप्पा म्हणायचे. पण मी बोलल त्यांच्या दादांबद्दल बोलल. मी लिहिलंय येता मला लिहायची सवय. आखी तुम्ही ऐका बरं का. वैभव दादा आणि अतुल दादा, तुम्ही दोघं जण पण ऐका. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही दादा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी फक्त राहते नाते तुमचे सो नाते दादा. या किविल वाण्या पूजाताईची, वैभव दादाची, अतुल दादाची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते हो, ज्याला बाप नाही त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय बाबा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या होत बायत, बाप तो बाप होता है. बापाचं वर्णन कुणी सांगत नाही बाबा कीर्तनात, पण मी बोलल. बापाबद्दल लिहिणारा कुणी सापडला नाही, पण बापाबद्दल मी बोलणार आहे आज या कीर्तनात. बारकं नाही कचल. बाप किती मोठा आहे? बाप इतका मोठा आहे की बापाची भूमिका सांगायला गेलं हनुमान महाराज, जगातली सगळ्यात मोठी भूमिका त्याची आहे. आणि त्याची भूमिका आम्ही जन्मामध्ये आखावी. आणि त्याची भूमिका जर आखली तर जन्मात कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. का माहिती का? जन्मात बाप इतका मोठा आहे. अरे बाप आयुष्याकरता सरतही नाही आणि बाप आयुष्याकरता उरतही नाही. मी स्वतः लिहिलंय. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कटर लावलेली. मला कसं होतया, मला कसं होतया, कुणी बाबा म्हणताना उरी होऊन दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, कोणी मायेन पुसताना उरी होऊन का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. बाप जगातला मोठा आहे. मला वाटतं बाप कधी रडत नाही. बाप कधी रडत नाही. बाप त्या दिवशी रडतो ज्या दिवशी आपल्या पोरीचं लग्न होतं, आपल्या पोराचं लग्न होतं. अरे बापाची भूमिका गोडच असते. मला वाटतं आमच्या ताईला जर विचारलं ना, आके तुझं माहेर कोटपर्यंत, तिलाच नाही मला वाटतं सगळ्या लेकींना जर विचारलं आकी तुमचं माहेर कोटपर्यंत, तर एका लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते दाद्या माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई आणि माझा बाप जिवंत आहे. एखादी लेक जर माहेराला आली तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते, पण सांगू आई नसते, हे टाकायला लावणारा बाप असतो. मला एक सहजच प्रश्न विचारायचा तुम्हाला. लहानपणी दादा, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठे घ्यायची? आई उचलून घेताना कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची ना ना. आणि तोच बाप आपल्याला उचलून घ्यायचा. कुठे घ्यायचा? बोला ना बोला ना. कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. साहेब माहिती का, आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? सांगू, आई कडेवर घेते का? जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई समरेशेत घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. जगातली सगळ्यात मोठी भूमिका बापाची. म्हणून तुकोबा राहिले येतात ना, बाप करी जोडी लेकराच्या ओढे, 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 बाप करी जोडी
महत्वाचं गणित आहे. रामायणामध्ये एक उदाहरण दिलं. रामायणामधलं एक उदाहरण आहे आणि मग गोड उदाहरण आहे. रामायणात किती गोड सांगितलं. 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगाला दिसली. 14 वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगाला दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. बाप बोलू का अजून किती. अरे श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं नाका तोंडात पाणी जावस्तोर ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेव अजून कोणाला दिसला नाही. बापाचं वर्णन लय मोठं आहे. आकी मला बोलायचंय. एका दिवसाचा डबा तयार करणारी आई सगळ्यांना दिसली. एका दिवसाचा डबा तयार करणारी आई सगळ्यांना दिसली. पण आयुष्यभरा करता डब्या करता जेवढं घरात आणून ठेवतो तो बाप अजून कोणाला दिसला नाही. बापाचं वर्णन लयच गोड आहे. बापाचं वर्णन किती गोड आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात कोणत्या देवाच्या पाया पडण्या अगोदर आपल्या बापाच्या म्हणजे या बाप रूपी देवाच्या पाया पडावं. आणि याच्या जर पाया पडलात तर ही आपली परंपरा आहे. लांब जाऊ नका. हीच पांडुरंगाची सेवा होईल. मग महाराज अभंगाचं पहिलं चरण सांगतात. माझ्या वडिलाची मीराची का देवा 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 तुझी चरण देवा वा वा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पडले रखला दार वंदा उपवास पडले रखला दार वंदा पांडुरंगा माझ्या वडिलाची मीराची का देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी गोड सांगितलं माझ्या वडिलांची मीराशी का मीराशी. मीराशी म्हणजे काय परंपरा आहे. आणि परंपरा काय तर तुझी सेवा करणं ही परंपरा आहे. परंपरा जर आहे तर आम्ही लांब जाण्याची गरज नाही. याला प्रमाण न लगती सायास जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. लांब जाण्याची गरज नाही. आम्ही आमच्या भूमिकेत असावं. आणि ज्यानं आपली भूमिका प्रामाणिकपणानं पार पाडली त्याच्या आयुष्यात कदाचित संकट येऊ शकतात. मी काय बोलतोय शेठ कळतंय ना. ज्याच्या आयुष्यात कदाचित संकट येतील पण प्रामाणिकपणाची जर भूमिका असू द्या किती मीडियाला जाऊ द्या पण प्रामाणिकपणाची भूमिका असेल तर तुमच्यावर संकट येऊ शकत नाही. काय भूमिका असावी. काय भूमिका असावी प्रामाणिकपणाची असावी. आणि प्रामाणिकपणाची भूमिका ज्याच्या जवळ आहे त्याला लांब जाण्याची गरज नाही. मग आम्ही काय करावं. आम्ही या माध्यम जोपासावं. लांब जाण्याची गरजच नाही. न लगती सायास किंवा ठाईचं बैसोनी. मग काय तुमच्या देवाजवळ गीतेतला एक श्लोक वर्णन करतो. यदा आदित्य गतम तेजो जगद्भासे ते खलम यत् चंद्रमसी यत् चाग्नो तत् तेजो दिवामकम. म्हणजे या जगाला चालवणारा घडवणारा बोलवणारा ऐकवणारा तोच आहे काय. मग त्याची सेवा केली तर लांब जाण्याची गरज नाही. बरं याला उदाहरण आपल्या जिल्ह्यातलंच आहे. लांबचं उदाहरण द्यायचं नाही. पुणे जिल्ह्यातच असा इतिहास आहे की पुणे जिल्ह्यातला इतिहास कुठपर्यंत पण सांगण्याजोगा आहे. इथं लोहगाव म्हणून गाव आहे. लोहगाव. आणि त्या लोहगावामध्ये तुकोबारायची कीर्तन असायची. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज यायचे. शिवाजी महाराज आले की मोकळे हात येत नव्हते. नजराणा घेऊन यायचे. तुकोबाराय समोर मांडायचे. घ्या देवट्या छत्री गोड सोनं नाणं माणिक मोती तुकोबाराय समोर मांडायचे.
तुकोबारा म्हणायचे नाही लागत आम्हाला दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्ही नाही लागत आम्हाला, आम्हीच लोकांना वाटलं तुम्ही आमच्याकडे काय आणताय. तुकोबाराय म्हणायचे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान आणि भजन चालू करायचे. किती गोड भजन असायचं. माझ्या मागे म्हणणार एकदा सगळेजण एकदा एकदा ताट बसा एकदा म्हणा बरं सगळ्यांनी म्हणायचं. तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता कानी. दगडाच्या टाळा मधून गायले अभंग करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोसे म्हणा झाले हवभरी येणे सोसे म्हणा झाले हवभरी आणि गोड भजन केलं. भजनात तल्लीन व्हायचे तुकोबाराय. आणि मग भजन चालू झालं. तुकोबारायच्या कीर्तनात शिवाजी महाराज आले बसले. इथं चाकणच्या सुभेदाराला कळालं की तुकोबारायच्या कीर्तनावर आज तुकोबारायच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसले. मग अनेक पठाण घेऊन दिन 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 असा आवाज करत घोड्याच्या टापेचा आवाज करत करत लोहगावकडे निघाले. आणि लोहगावकडे जात असताना त्या काळात आपल्या गुप्तचर खात्याचे प्रमुख बैरजी नाईक होते. रामोशी समाजातलं पोरग होतं. आणि बैरजी नाईकाला कळालं की कीर्तनावर हल्ला होतोय. राजांच्या कानात जाऊन सांगितलं राजा ऐका कीर्तनावर हल्ला होतोय आपल्याला निघावं लागतंय. मग राज उठण्याच्या अगोदर कीर्तनातली लोक उठून पळायला लागली. म्हणले पळा कीर्तनावर हल्ला होतोय निघावं लागतंय. त्या दिवशी तुकोबारांनी मागून शब्द लिहिले अरे पळताय काय 7 दिवसाचा जरी झाला उपवासी परी कीर्तन रंग सोडू नये. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. या कीर्तनात जर मरण आले तर याच्यापेक्षा भाग्य अजून काय पाहिजे. शिवाजी महाराजांनी शब्द ऐकले आणि शिवाजी महाराज म्हणले या कीर्तनात मरण आलेलं मी माझं भाग्य समजेल. शिवाजी महाराज कीर्तनात बसले आणि तुकाराम महाराजांचा पांडुरंगानं गाणं घेतला. कार देवा वरून जसा काळ आहे तसा आतून पण का काळा. एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही आम्ही करतोय तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय. देवा याद राख जर या कीर्तनाला जर गाल बोट लागलं तर तू ये आणि मग मी आहे. आणि तुकोबाराने असा गाणं घेतला पांडुरंगाचा. देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविशी. तुकोबारायच्या या आरतीला पांडुरंगानं त्वरित रिप्लाय दिला आणि कीर्तनात आले. तुकोबारायचे पाय धरले. फार रागवले तुम्ही फार फणफणले शांत व्हा यांच्या पाहिलं मी स्वतः आहे तुम्ही कीर्तन चालू करा. तुकोबारायांनी कीर्तन चालू केलं. शिवाजी महाराज कीर्तनात बसलेले आणि कीर्तन रंगलं. पाकिट नव्हती तेव्हा पाकिट नंतर भरायचा विषय होता तेव्हा. आणि मग आहे ना कीर्तन रंगलं. पण ते रंगल्यानंतर पाकिटाचा विषय इथं नव्हता तिकडे होता असं घरी होता. आणि मग ना कीर्तनात नव्हता पण ते इथं विचारतात किती भरायचं आहे का आता झालं ते त्यांचं तुमच्या पद्धतीने चालू द्या ना शांततेत. आणि मग कीर्तन रंगल्यानंतर ते कीर्तनातली भूमिका तुकोबारायांच्या कीर्तनात शिवाजी महाराज देव आले. शिवाजी महाराज बसलेले कीर्तनात आणि रंगलं कीर्तन. आणि शिवाजी महाराज कीर्तनात बसलेत. आता काय करावं देव आले. देव स्वतः विषय गेले. 18 पगड जातीतले आपल्या बहुजन समाजातली सगळी माणसं देवानं आतमध्ये घातली आणि जिकडे तिकडे शिवाजी महाराजच करून टाकले. आता ते पटन आले विषय. त्यांना दुसरं तिसरं कोणाशी घेणं देणं होतं. शिवाजी महाराज आले विषय आणि त्यांना समोर दिसले शिवाजी महाराज. अरे ओ देखो शिवा उधर बैठा है जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ. एक आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराजांना आतमध्ये पकडायला लागला. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले. विशीच्या बाहेर नेलं का तो निघायचा अहमद तू का बाग आहे. तो म्हणायचा मोहम्मद मैं पहिले शिवा आता. मोहम्मदला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेलं का तो निघायचा रफिक तू का बाग आहे. तो म्हणायचा शफीक मैं पहिले शेवा आता. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेलं का तो निघायचा जाकीर तू का बाग आहे. तो म्हणायचा शाकीर मैं पहिले शेवा आता. त्यांचा राजा वैतागला. तो म्हणला सबको काट डालो.
देव म्हणले अंगलटच आलं की आता देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः घोड्यावर देव बसले. बघा आपल्या शिवाजी महाराजांची जागा. अरे स्वतः जगाच्या मालकानं शिवाजी महाराजाचं रूप घ्यावं एवढे मोठं राज होतं आणि स्वतः देव घोड्यावर बसले. काटेवनात नेलं देवानं आज्ञा केली घोड्यांना त्या खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं. हा त्या घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे काय, बडबडजिनो घोडो खानो घनो बड़बड़जिनो घोड़ो खानो घनो चलनो थोड़ो घोड़ो क्यों छोड़ो मारो नीचे बड़जी ऊपर घोड़ो. नाही कळालं? परत एकदा सांगतो. बड़बड़जिनो घोड़ो खानो घनो चलनो थोड़ो घोड़ो क्यों छोड़ो मारो नीचे बड़जी ऊपर घोड़ो. मराठीत बोलू का? मराठीत टांगा पलटी गोड भराला. मारा देवानं सांभाळ केला कीर्तनाचा. मागे पुढे उभा राहे सांभाळित. मग किती गोड लिहिलंय. मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघाता निवाराया. आलिया आघाता निवाराया. पडिये देहा पूर्व दिवसना अंति देहा पाशे नवे. अंति देहा पाशे आणि मग देव सांभाळच करतो यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण कधी सांभाळ करेल माहिती का? ज्या दिवशी आपल्या जवळ निष्काम बावणीची सेवा असेल, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा उत्तमरित्याची सेवा जर असेल तर तर देव सांभाळ करणार आहे. आई मग दिशी तेव्हा घिशी आणि निसर्गाचा नियमच आहे. आपण कधी कधी म्हणतो माझं पोरग कामच ऐकत नाही. का म्हणतो? ते पोरग सुद्धा म्हणतो या ना याच्या आई वडिलाला तांब्या भरून पाणी दिला का? कळते ना मी काय बोलतोय ते? कधी जर आपण आपल्याला जर तांब्या भरून पाणी पाहिजे तर आपण सुद्धा आपण आपल्या आई वडिलाला बोला ना तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे. दिशी तेव्हा घिशी हा नियम आहे. पण मग हा जर नियम आहे तर ऐका ना, मग महाराज म्हणले नियमाला एक महत्वाचं गणित आहे. आम्ही हे महत्वाचं गणित जोपासावं. मग हे काय गणित आहे? आमच्या वडिलांची सेवा, आमच्या आईची सेवा ही जर केली तर लांब जाण्याची गरज नाही. महाराज म्हणले पंढरपूर म्हणजे काय माहिती का? आपली आई म्हणजे रुखमाई आहे आणि बाप म्हणजे विठोबाई. एवढं ज्यानं केलं त्याला लांब जाण्याची गरज नाही. हे जर गणित जोपासलं तर आमचं सुद्धा कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलं होईल. पण मग महाराज तुम्ही लोकांचं सांगताय, तुमचं सांगा. हल्ली महाराज मंडळीनं लोकांचा अनुभव सांगण्यापेक्षा आपलं स्वतःचा अनुभव सांगावं. कारण की लोकांचं सगळीकडे लक्ष आता बंद झालंय. आमच्या वारकरी संप्रदाय लोकांचा डोळा आलाय. वारकरी संप्रदायावर डोळा आलाय. का आलाय मला काय माहिती नाही. काही प्रकरण जाकायचे असतील म्हणून इकडे आले तुम्ही. मला नाही बोलायचं तिकडं, पण बोलू का? मला स्पष्टच बोलायचं. वारकरी संप्रदाय जर कोणाचं ऐकायचं नसेल तर मला वाटतं फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायवर आपला विश्वास असावा. कारण की ज्ञानोबाराय तुकोबारायचा संप्रदाय या विचारानं आम्ही चालावं. आणि एवढं जरी चाललं तरी आमचं जन्माचं सार्थक होतं. बस मग आम्हाला हे जन्माचं गणित जर सार्थकी लावायचं तर तुकोबाराय म्हणतात माझ्याजवळ अनुभव आहे. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. आम्ही आमच्या वडिलांची मिराशी जोपासली. मग माझा काय अनुभव आहे? आता कार्यक्रमाला तुरुकुलही फोन करतो म्हणजे तुमचं नाही सांग त्यांचंच आहे. लहानपणी आपल्या आईनं आपल्याकरता भरपूर काय केलं. आपण तिला बोलता बोलता म्हणतो आई तुला काय कळतं तू गप्प बस. कधी कधी बोलतो ए आई तुला काय कळतं तू गप्प बस. पण कधी कधी मी विचार करतो आईला जर काय कळलं नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरायच्या ऐवजी आता बोला ना पुढे बोला ना
मिरचीची पावडर नक्की भरवली असती. अरे जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही, म्हणून गोड शब्द आहे. हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. हे आई ग आई ग तुझ्याची मुखल्या बाची कशी कुजबुजाय कोई, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृतावली का गोडा पाजला सपाना, अमृतावली गोडा पाजला सपाना, अमृतावली गोडा पाजला सपाना. तुझ्या या मायेची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. आणि म्हणून या जगातली सगळ्यात मोठी भूमिका हीच आहे. मग महाराज म्हणले आमची मिराशी ही आहे, आमची मिराशी जर ही आहे तर आम्ही हे जोपासावं. लांब जाण्याची गरज नाही. अजून एक जुनी म्हणे बघा, तूच आहे तूच पाशी परी तू जागा चुकलाशी. आणि एक पेशंट डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टर साहेब 3 महिने झाले लग्नाला, पण 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला आहे ना. असं कोण म्हटलं? पेशंट डॉक्टरांना म्हटलं. डॉक्टर साहेब म्हणले ऐका, काळजी करू नका. मग तुम्हाला एक सांगतो, एक काम करा, घरी जा. आता बायको तरी इथं काय आणलं नाही, तिला काय इथं आणलं नाही, पण एक काम करा, तुम्ही घरी जा आणि बायकोला नेमकं किती फुटानं ऐकायला येतंय आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घ्या, म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचा. ते घरी गेलं. तुम्हाला कळलं मी काय बोलतो ते. घरी गेलं, बायकोला 50 फुटानं हाक मारली. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून काहीच उत्तर आलं नाही. 50 फुटावरून काहीच उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 50 फुटानं ऐकायला येत नाही, 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून काहीच उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 30 फुटानं ऐकायला येत नाही, 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. याला पुन्हा राग आला. 15 फुटाचा दरवाजा सोडला, किचनच्या 10 फुटावर दरवाजावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून उत्तर आलं नाही. याला राग आला. अगं काय केली भाजी, काहीच उत्तर येईना. तड 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 पावलं उचलत गेलं, बायकोपाशी गेलं. रपकण हात उचलला, अजून मारला नव्हता. रपकण हात उचलला आणि बायकोला हळूच मारला. तिकडून लगेच अनादी निर्गुण प्रगटली भाऊ. काय झालं, ती म्हणले तुम्हाला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली. बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. आता तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोण होता, त्यालाच ऐकायला येत नव्हतं आणि ते बिचारे बायकोत काढते. त्याला काय असतं, आपलं सुद्धा तीच आहे. लांब जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा. मग हे जर जोपासायचंय तर आमच्या वडिलांची मिराशी जोपासा. लांब जाण्याची गरज नाही. हे जरी जोपासलं, तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय केलं आमच्या वडिलांनी, वेळ झाल्यामुळं उपवास पारणे, राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे, म्हणून सेवा करतोय. पण कोणाची सेवा, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, अत्यावश्यक पेक्षा आकर्षक लय महत्वाचे बाबा. आणि मग ते पण सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. आता इथे आलेले सगळे या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातले, आता नावं काय माझे साहेब पाठ नाही तुमची बरं का, पण तुम्ही सगळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले दिसतायत. गोड अशी काम करणारी मंडळी आहे. मला वाटतं आमच्या दादांवर प्रेम करत आलेली सगळी मंडळी आहे. नवे आमच्या अतुल दादांच्या, वैभव दादांच्या जडणघडणीतले ही सगळी माणसं असावी. अतुल दादांना, आमच्या वैभव दादाने कमवलेली माणसं आहे. ही सगळी माणसं आज उपस्थित आहे. नव्याने आमच्या दादांनी सुद्धा कमवलेली माणसं आहे. आज आपण सगळेजण उपस्थित राहिलात. एक नवं पुण्यस्मरण आहे. महाराष्ट्रामध्ये असं कमी उदाहरण आहे की आपल्या मुलांनी नवं उदाहरण खरं तर या ठिकाणी समाजासमोर ठेवलंय. म्हणून त्यांना धन्यवाद आहे. मी धन्यवाद देणारा कोण, आपुल्या हिता जो असे जागता बरं का दत्ताशेठ. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. तुषार दादा, एक 5 मिनिटांमध्ये आपण पिंगळा म्हणूया आणि थांबूया. चला. हा,
हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काले तरी दुसरा येईल हे जरी नाही काले चला चला हा हात हसल त्या टाळी वाजवायची टाळी हा सणात शेवटी बा काळ बांधून घेईल सणात शेवटी बा सरत सेवटी बा कळ बांधून येईल सरत सेवटी बा एकाच नादाने आमची काय बाजा येईल आधी आमचे काय बाजा येईल काय बाजा येईल काय बाजा येईल बाजा येईल काय बाजा पिंगळा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे वर्धमान गोडे राधा वर्धमान गोडे वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे वर्धमान गोडे राधा वर्धमान गोडे लटकेन बोलो आम्ही वर्तमान गोटे लटकेन बोलो आम्ही वर्धमान गोडे लटकेन बोलो आम्ही वर्तमान गोटे लटकेन बोलो आम्ही वर्धमान गोडे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग गागबाई गागो गागबाई गागो आवगा 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 गागड देगा आवगा गागड देगा गागड देगा गागड देगा अवगा दागड दिगागे अवगा दागड दिगागे अवगा दागड दिगागे अवगा दागड दिगागे अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी बजने लागा देव करा वारी माझ्या मलारीची वारी मलारीची वारी वल्लारीची वारी वल्लारीची वारी वल्लारीची वारी काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणा त्या तरुणीला आई म्हणा राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून आनंदात होते डौर फिरवी तो तुम्ही डुगडू गायका तुम्ही डुगडू गायका डुगडू गायका पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल 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 पिंगळा माधवारी आणि म्हणून वा म्हणून झालेली सेवा समर्पित करत असताना या गोड गुणीजन मंडळींचे आभार व्यक्त करतोय गोड वाजवलं गोड गायलं सगळ्यांचे आभार इथं आलेले सगळे सामाजिक आर्थिक विशेष आमच्या वारकरी संप्रदायातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात वंश परंपरा दासमी अंकित ही सेवा वंश परंपरेनुसार चालत आली आहे म्हणून तुका मोकलिताला जकोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवट्टा आम्हा लागे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले पुरे देवा पुढे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही